नमस्कार, त्वरिका किचन मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी मस्त अशी टमाटरची चटणी बनवणार आहे। भाजी बनवण्यासाठी वेळेवर दुसरी कुठली पण भाजी अवेलेबल नसेल तर अशा वेळी कांदे टमाटर टाकून मस्त अशी टमाटरची चटणी आपण बनवू शकतो। चवीला एकदम मस्त लागते आणि मुलांच्या टिफिनवर सुद्धा आपण ही भाजी देऊ शकतो। टमाटरची चटणी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 कांदे, 500 ग्राम टमाटर, 4-5 हिरव्या मिरच्या। बाकी साहित्य आपण कृतीमध्ये बघूया। योग्य प्रमाणासहित मी सर्व साहित्य सांगण्याचा प्रयत्न करत असते। तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर टमाटरची चटणी बनवण्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यात टाकत आहे मी 1 बाउल तेल। तेल छान गरम झाले आहे। त्यात मी टाकत आहे अर्धा चमचा राई आणि राईला आपल्याला छान असं तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर टाकत आहे अर्धा चमचा जिरे। जिरे सुद्धा छान असे फुललेले आहे। 5 ते 6 मी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे, ते सुद्धा मी तेलामध्ये टाकत आहे। आणि 1 चम्मच मी ठेचून घेतलेले लसूण टाकलेले आहे। 5-6 लसणाच्या कळ्या मी छान अशा ठेचून घेतल्या होत्या। ठेचलेले लसूण टाकल्यामुळे भाजीला चव खूप छान येते। आणि मी सर्व साहित्य छान असं परतून घेतले आहे। त्यानंतर टाकत आहे मी कांदे। 2 मीडियम साईजचे मी कांदे इथे कापून घेतले होते, ते सुद्धा मी इथे तेलामध्ये टाकलेले आहे। आणि लगेच मी 2 हिरव्या मिरच्या टाकत आहे। मिरची आणि कांद्याला छान असं परतून घ्यायचं आहे। हे बघा 2 मिनिटभर मी कांदा छान शिजवून घेतला आहे। तुम्ही बघू शकता कांदा सुद्धा आपला छान असा सॉफ्ट झालेला आहे। त्यात मी टाकत आहे पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला। सर्व छान परतून घ्यायचे आहे। 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकत आहे आणि कूट थोडा जाडसरच आहे, त्यामुळे काय होते दाताखाली जेव्हा शेंगदाणे येतात तेव्हा असे चवीला खूप छान लागतात। अर्धा मिनिटभर हे सर्व सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचे आहे। त्यानंतर टाकत आहे मी कापून घेतलेले टमाटर। 500 ग्राम मी टमाटर घेतलेले होते, ते छान असे कापून तेलामध्ये टाकून घेतलेले आहे। सर्व साहित्य छान असं फिरवून घ्यायचं आहे। झाकून लो फ्लेमवर 5 ते 7 मिनिट टमाटर छान असे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। लो फ्लेमवर टमाटर छान शिजल्यामुळे काय होते टमाटर खूप छान असे शिजले जातात। आणि आता आपले 5 ते 7 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी टमाटरची चटणी बनून तयार आहे। त्यात मी टाकत आहे आता कोथिंबीर आणि अर्धा चमचा साखर। साखरेऐवजी तुम्ही गूळ सुद्धा टाकू शकता। सर्व छान परतून घेत आहे। साखर टाकल्यामुळे अशी आंबट गोड अशी टमाटरची चटणी चवीला खूप छान लागते। सर्व करण्यासाठी टमाटरची चटणी तयार आहे। योग्य प्रमाणासहित सर्व साहित्य मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका।